हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आता कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, भरपूर कमेंट आले कालच्या व्हिडिओवरती आणि कमेंटवरती पण बोलायचे मला, पण कमेंटवरती नंतर बोलूया. आपण अगोदर हे एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे. ही एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची की काल भाऊजींना ना अचानक त्रास झाला. आईंचा काल म्हणजे रात्री उशिरा फोन आला होता, 11 वाजता नाही 12 वाजता फोन आला. आणि म्हणजे आम्ही पण घाबरलो, मी अचानक काय झालं म्हणून. तर त्यांनी सांगितलं की भाऊजींना दवाखान्यात वगैरे नेलं होतं, डायरेक्ट अचानकच पोट वगैरे दुखायला लागलं हे ते, त्याच्यामुळं दवाखान्यात नेलं रात्रीचं. आणि बोलत होत्या आणि त्या खूप टेन्शनमध्ये मला वाटल्या काल, म्हणजे टेन्शन असणारच आहे. आणि त्यांनी आमच्यासोबत आता घरचे आपल्यासोबत टेन्शन जे काय असेल ते शेअर करणार ना, आणि त्यांचं बघून आम्हाला पण टेन्शन आलं. तर आता तुम्हाला सांगते मी काय टेन्शन येते सांगते. आता कालच्या व्हिडिओमध्ये सगळेजण असे विचारत होते की डिवोर्स झाला आहे का. म्हणजे आता मी भाऊजींचा विषय घेते, दुसरं कोणाचं मी नाव पण नाही घेणार आहे, फक्त भाऊजींच्या. आता आपलं ते कुटुंब आहे म्हणून त्यांच्यावरती व्हिडिओ बनवायचा आणि त्याची झळ कुठंतरी आमच्यापर्यंत पोचते, त्याच्यामुळं याच्यावरती व्हिडिओ बनवते. नाही तर मला काय उद्देश नाही याच्यावरती व्हिडिओ बनवायचा वगैरे. तर झाला असा विषय की आईंनी सांगितलं की काल मी हिला फोन केला होता, त्यांच्या छोट्या सुनाला फोन केलेला त्यांनी, की काय नक्की करायचं आहे, नक्की काय चाललं आहे. कारण भरपूर दिवसापासून त्यांचं चाललं आहे. मला कुणीतरी विचारलं होतं की डिवोर्स झाला आहे का त्यांचा, तर त्याच संदर्भात त्यांनी फोन केला होता की काय करायचं आहे नक्की, म्हणजे येणार आहे का, नाही तर मग आम्हाला पण मोकळं करा एक प्रकारे. कारण आम्हाला पण कळतं, एक लग्न वगैरे करायचं म्हटलं ना तर म्हणजे डिवोर्स घेणं गरजेचं आहे. अगोदरच्याच बायको किंवा नवऱ्यापासून सुटका मिळवणं, कायदेशीर सुटका मिळणं हे गरजेचं असतं, नाही तर त्याशिवाय मग तो गुन्हा दाखल होतो, बरोबर. तर हीच प्रोसेस चालू आहे सध्या आमच्या घरात. आणि त्याच्यामुळंच आईंनी तिकडं फोन केला होता की हे असं आहे म्हणून. तर तिकडून म्हटले की मला असं एकदम उद्धटपणे बोलली ती, असं हे झालं. आता मी काय सांगत नाही, आता भांडणं तिच्या पण मनात राग असेल, हे ते असेल, त्याच्यामुळं झालं असेल की मला असे बोलली, भांडतच होती एक प्रकारे. म्हटल्या की नाही म्हणली मी नाही देणार, आता तुमचं तुम्ही करायचं ते करा, मी काय डिवोर्स वगैरे काय देणार नाही. आणि मी आता XYZ काय पण बोलली समजा ती. तर आता आपल्याला आता हा असा एक विषय आहे, नॉर्मल विषय तर नाही आहे, खूप असा हे विषय काय म्हणूया, एकदम नाजूक असा विषय आहे. तर असे विषय फोनवर बोलून तर काय होत नाहीत, आपण एका जागेवर भेटून बोलून सामंजस्याने सोडवणं गरजेचं असतं. कारण आता माहिती आहे दोघांना पण नाही एकमेकांसोबत राहायचं, दोघांना म्हणण्यापेक्षा भाऊजी तर आहेत अजून तयार की या कधी पण येऊ शकते, कधी पण राहू शकते म्हणून, असं काही त्यांच्याकडनं हे नाही आहे. पण तिकडून असं आहे की नाही, आता मला नाही नांदायचं, मला नाही राहायचं असं. तर त्याच्यामुळे असा विषय चालला आहे आता की म्हटलं किती दिवस झाले, आता खूप दिवस झाले, 4-5 महिने झाले समजा. तर मग आता किती दिवस अजून अडकून ठेवायचं आहे. त्यांचं असं म्हणणं झालं आमच्या आईंचं त्यांचं की तू मग हे कर, एक प्रकारे म्हणजे ती प्रोसेस तरी पूर्ण करा ना, आम्हाला पण मुक्त व्हा, तुम्ही पण मुक्त व्हा, असं चाललं होतं. म्हणजे त्यांनी केला होता फोन. पहिलं तर आहे ना फोन करत होते पण अजिबात कोणी रिस्पॉन्स नव्हतं देत फोनला, आणि म्हणजे अटकवल्यासारखं एक प्रकारे. ही मी तुम्हाला आता हे कालची गोष्ट सांगते, अगोदरची पण सांगितली असते तुम्हाला आणि सांगेल पण, ती गरज पडलं तर ती पण सांगेल की काय झालं होतं. आणि मी ही आधी पण बोललेली आहे की चुकी एकाची नसते, दोघांची पण चुकी असते. नातं संपवायला जसं म्हणजे नातं टिकवायला जसं एकच व्यक्ती कारणीभूत नसतं, दोघांकडनं पण प्रयत्न झाले पाहिजेत. तसंच नातं तुटायला पण दोघांकडनं चुकी आहे, त्याच्यामुळे ते दोघं पण त्यासाठी कारणीभूत असतात, कोणी एक नसतं. त्याच्यामुळे एका हाताने टाळी वाजत नाही. आणि ह्या गोष्टीचं खूप असं हे झालं होतं, मी असे बोललेले
कारण ते बरोबरच आहे. तुम्ही विचार करा, एका हाताने कोणीच म्हणजे थोडंसं त्यांचं चुकत असेल तर थोडंसं हेचं पण हे होत असेल. एक आपल्याला माहीत नाही, आता आपण इकडं आहे त्याच्यामुळे आपल्याला माहीत नाही, पण आईंचा फोन सारखा चालू असतो त्याच्यामुळे त्यांना सांगत असतात आम्हाला की असं झालं तसं झालं, हे झालं ते झालं. आत्ता पण मी काल पण नव्हते काय, मला बोलायचं नव्हतं ह्या विषयावरती, पण त्यांनी जे सांगितलं ना त्याच्यामुळं ते असं झालं मनातून की अरे काय म्हणजे काय चाललंय, काय हे घ्यायचं आहे तर तुम्हाला शांतपणे घ्यायचं आहे तर शांतपणे घ्या ना, की मी हेच नाही करणार, मी असंच करणार, मी तसंच करणार. हे काय म्हणजे कुणी काय गुन्हा नाही केला, लग्न केलं म्हटल्यानंतर कुणी कोणावरती हे नाही केलं. तू मनाने लग्न केलं, ह्यांचं हे पण आवडलं म्हणूनच लग्न केलं ना. जर नसतं आवडलं तर कशाला लग्न केलं असतं. मग तसंच समंजस्याने आता 4 वर्ष तुम्ही एकत्र संसार केलेला आहे, तुम्हाला तुमच्या सवयी माहिती आहे, तुम्हाला तुमच्या काय आवडीनिवडी सगळं माहिती आहे. मग तुम्ही एकमेकांना त्रास न करता जर आता तुम्हाला सुखीचं राहायचं असेल तर तुम्ही वाईट म्हणजे काय म्हणूया आपण, एवढं न वाढवता सिंपल पद्धतीने घ्या ना, समंजस्याने घ्या. समंजस्याने कोणत्या पण गोष्टी ज्या आहेत त्या होतातच, चांगल्या होतात. रागाने करण्यापेक्षा समंजस्याने घ्या की नाही होत, नाही पटत, नाही आवडत, नाही जमत, तर मग समंजस्याने घ्या. आहे कायदा आहे तुमचं जे नातं आहे ते हे करण्यासाठी, पण तुम्ही मी असंच करणार, मी तसंच करणार, मी हेच करणार. म्हणजे आईंनी सांगितलं मला की ती अशी बोलती की नाही मला पैसे पाहिजेत आता, नाही तर मी त्याशिवाय मी डिवोर्स पण नाही देणार आणि त्याशिवाय काहीच नाही करणार. मग एक प्रकारे कसं होतं, दुसऱ्याचं पण नुकसान होतं आहे, बरोबर. नुकसान तर आता सध्या डिवोर्स झालं आहे म्हटल्यानंतर दोघांचं पण नुकसान आहे. आणि अजून जर तुम्ही वेळ लावला, अजून जर आता तुम्हाला राहायचंच नाही म्हटल्यानंतर ते नात्याकडे बघण्यात म्हणजे काय पॉईंटच नाही उशीर करण्यात अजून, बरोबर. मग तुम्ही, मला काय वाटतं, एका ठिकाणी समंजस्याने भेटा, बोला आणि नंतर मग वेगळे व्हायचं हे करा. म्हणजे वाढल्याने वाढतंच. फोनवर आपण बोलतो ना तर समंजस्याने बोलणं होतच नाही. एकाने असं बोललं की दुसऱ्याने तोच स्वर जातो, वरती वाढत जातो. त्याच्यापेक्षा हे करायचंच नाही ना. आपल्याला नाही राहायचं बाबा, मला तुझ्यासोबत नाही राहायचं, किंवा बाई मला तुझ्यासोबत नाही राहायचं, मला नाही पटत, मला नाही जमत, आपलं द्या ना हे करून. डिवोर्स, आता आपलं लग्न झालं आहे म्हणलं डिवोर्स घेणं गरजेचं आहे, त्याशिवाय वेगळं तर होता येत नाही. आणि जर नाहीच झालं तर मग दोघं जण अटकत आहेत, नाही जर झालं डिवोर्स तर. त्यापेक्षा असं कशाला करायचं, दोघांचं पण तुम्ही वेळ वाया घालवताय, दोघांचं नुकसान करून घेताय एक प्रकारे. आता एज जे आहे ते दोघांचं वाढत जाणार आहे, बरोबर. आता भाऊजींचं वाढत हे चाललं आहे म्हणलं तिचं पण वाढणारच आहे, तिचं पण नुकसान आहे आणि ह्यांचं पण नुकसान आहे. असं नाही की दोघांचं नुकसान, असं नाही की एकट्याचंच नुकसान आहे, कोणाचं तरी दोघांचं पण आहे. त्याच्यामुळं दोघांनी समंजस्याने हे करणं गरजेचं आहे. आणि मी ह्याच्यामध्ये का बोलते तर जेव्हा आईंना म्हटलं की तुम्ही तुम्हाला नाही करायचं तर तुम्ही इकडून हे पाठवा, नाही का, काय म्हणतात डिवोर्सचं. तर आई म्हटलं की अगोदरच्या तिकडून डिवोर्सचं हे आलं होतं ना नोटीस वगैरे, तर त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की आम्ही म्हणजे त्याच्यामध्ये असे मुद्दे होते ना तर ते आम्हाला पटलेच नाहीत. म्हणजे मी असं म्हटलं की त्यांनी अगोदर तिकडून डिवोर्स जर चाललं होतं त्यांची प्रोसेस, मग तुम्ही का नाही सह्या केल्या त्याच्यावरती, जर पाहिजे होतं डिवोर्स तर त्यांचं म्हणणं की त्यांनी असे मुद्दे त्याच्यामध्ये टाकले होते ते खरे सुद्धा नव्हते आणि ते पटण्यासारखे सुद्धा नव्हते. कारण त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की म्हणजे आमचे भाऊजी जे आहेत ते त्यांना पैसे मागतात 15 लाख रुपये, ते त्यांना पैसे मागतात 15 लाख रुपये. तर आता हे खरंच नाही तर मग त्याच्यात सही कशी करणार. जर सही केली तर आमचे भाऊजी म्हणजे जो मुलगा आहे तो अटकतोय, बरोबर, कारण हुंडाबळी ह्याच्यामध्ये तो अटकतोय. मग हे काय खरं आहे का. जर खरं असतं तर आम्ही मान्य पण केलं असतं ना की नाही बाबा हे खरं आहे. तर ते मान्यच नाही तर म्हणजे जे नाहीच आहे खरं तर ते आम्ही का मान्य करणार आणि त्याच्यावर सही का करायची. दुसरी गोष्ट अशी की म्हणजे काय लिहिलं होतं की सासू सासऱ्यांना माझ्या हातचं जेवण आवडत नाही, असे ही एक लिहिलं होतं. त्यानंतर अजून काय लिहिलं होतं, अजून काहीतरी 1-2 मुद्दे लिहिले होते. तर त्याच्यामुळे त्यांना ते पटले नाहीत. म्हणजे जे आपण आहे, कारण जे आपण सही केली एक प्रकारे डिवोर्स पाहिजे म्हणून कशावर पण माणूस सही करेल का, नाही करणार ना. आता तुम्ही जसे हुशार आहे तसे सगळे नसतात हुशार. तुम्ही जसं डिवोर्ससाठी आपण एक प्रकारे हे करतो तसं सगळे नसतात ना, बरोबर. एखाद्यानी केली पण असते, पण माझ्या सासऱ्यांनी ते वाचले डिवोर्स पेपर वगैरे, त्यातले मुद्दे त्यांना नाही आवडले. मग त्याच्यामुळे त्यांनी आर्ग्यू केला की हे मुद्दे तर नाही आहेत व्हॅलिड, मग कसं काय
कसं काय लिहिलं तर कसं काय आम्ही सह्या करणार, बरोबर. आपण जर त्याच्यावरती सह्या केल्या की हा मुलगा आमच्याकडनं म्हणजे माझ्या माहेरच्यांकडनं 15 लाख रुपये मागतोय, तर मग ते कुठंतरी चुकीचं आहे का नाही. जर तुम्हाला व्हॅलिड मुद्दा तुम्हाला सापडतच नाही आहे आणि तुम्हाला खात्री की हे आपल्याकडं जे रिझन आहे त्याच्यातून आपल्याला जे पाहिजे ते भेटणार नाही, म्हणजे जे पाहिजे ते भेटणार नाही, म्हणजे डिवोर्स भेटणार नाही, तर मग व्हॅलिड मुद्दा, व्हॅलिड कारणं ते शोधा ना. हे कसं काय म्हणजे एक प्रकारे हेच आहे ना, अडकवण्याची कामं आहेत ना, बरोबर. अडकवण्याची कामं म्हणजे 15 लाख रुपये जर मागितलेच नाहीत तुम्ही, त्या मुलांनी जर मागितलेच नाहीत, तर सह्या कोणत्या प्रकारे करायच्या, कशाबद्दल करायच्या. आणि सही केली की झालं, अडकला हुंडाबळीच्या ह्याच्यामध्ये, बरोबर. तर ह्या कारणामुळे त्या एकदम अशा काळजीमध्ये होत्या आणि त्यांची काळजी साहजिक आहे असं म्हणायला गेल्यानंतर. कारण आम्ही दोघांना पण ओळखतो, हिला पण ओळखतो आणि ह्यांना पण ओळखतो. दोघांचे आम्हाला स्वभाव माहीत आहेत बरोबर, कोण कसं आहे, कोण काय आहे. त्याच्यामुळं डिवोर्ससाठी कोणतं पण कारण योग्य नाही ना. जे व्हॅलिड आहे तेच द्या ना, बरोबर. कोणतं पण म्हणजे ह्याच्यावर पण नाही अन्याय झाला पाहिजे आणि तुझ्यावर पण नाही अन्याय झाला पाहिजे, असं करा ना काहीतरी. का आपल्याला डिवोर्स पाहिजे म्हणून आपण काही पण कोणते पण मुद्दे टाकणार आणि त्याच्यावरती आपण सह्या मागणार, हे कुठपर्यंत योग्य आहे. त्याचं आई त्यांना खूप काळजी वाटत होती की असं बोलत होते म्हणून, आणि त्याच्यामुळे मला बोलायला लागते. आणि काल पण अशा कमेंट आल्या होत्या की त्यांचा डिवोर्स झाला आहे का, तर त्यांचा अजून डिवोर्सची प्रोसेस चाललेली आहे. त्यांना कोणता व्हॅलिड मुद्दा सापडत नाही आहे की कोणत्या कारणावरती डिवोर्स घ्यावा. त्याच्यामुळं तो अजून चाललं आहे त्यांचं डिवोर्सचे कारण बघायचं. आणि अजून भरपूर आहे सांगायला, अजून काय काय बोलल्या. आणि ते बोलून तर मला तर शॉकच बसला. आई काय बोलल्या ते बोलून मला शॉक बसला. पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच सांगते की काय बोलल्या अजून, ज्याच्यामुळे आमच्या दोघींवरती पण म्हणजे रुपालीच्यावरती पण आणि माझ्यावरती पण जे बोलून म्हणजे जे ऐकून मला तर शॉकच बसला खरं तर. तर चला बाय बाय, तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय. तर चला बाय.